नमस्कार मित्रांनो. तर विषय असा झालाय की ताईचा कॉल आलता आता आणि बोलत होती. म्हणली सुट्टीला कॉल केलता का तू? म्हणलं नाही केला गड्या. आता हा म्हणलं त्यांचे देवदेव करतात ही ती देवाच्या पाया पडायला चालले ती कुठं. काल गेली ती इकडं म्हणलं तुळजापूर वगैरे हे ते नाही आज तुळजापूरकडे गेले ते कशाला म्हणलं करो. बोलत लागले रडायला. म्हणजे स्वतः रडवते आणि दुसऱ्या रडवायती असं या. आता वाईट तर वाटणार की प्रत्येक पोटचा गोळा दिलाय दुसऱ्याच्या घरी नाही कुठं पण काय झालं तुम्हाला नाही आमच्या चालाय त्यांनी त्याचं चॅनल ओपन करून दिला. मी म्हटलं फक्त ओपनच करून दे. त्यांनी सबस्क्राइब आणि इकडे राणीने नवीन मोबाईल घेतलेला त्याने पार्टी दिली बरं का. काय दिलं घेणे काय आणलं पप्पा? आईस्क्रीम आणली. हे मोबाईल बघितलं तेवढंच बागत नाही. हा एवढं बागत नाही. मोठी पार्टी पाहिजे. कसली पार्टी पाहिजे? कसली पाहिजे? दारूची? पप्पा ताईचा कॉल आलता. काय म्हणते? काय रडत होती तिला म्हणलं ग बाबा उद्या येतो या. कधी सारखंच रडतात. रड याव याव करते दिसतंय. ती रडते तुम्हाला सांगतो. तर तिला म्हणलं ताई उद्या येतोय आम्ही. म्हणलं काय झालंय घरच खाली घरात झालंय. बसून राहते ना. समधी म्हणजे बघा इथे केशव गेला त्याची फॅमिली गेली. माधव इकडं आला तुम्हाला फॅमिली हो इकडं. समधी पोरं ही ती समधी इकडं आली. मी आलो माझी फॅमिली आली. पांडू आला पांडूची फॅमिली आली. राणी होती राणी तिची मम्मी समजे घरच खाली झालं. ज्या वेळेला समजा घर बरं नव्हतं समजे हसत खेळत होती बारकी पोरं ही शेवगाव कालवा ही त्या गोंधळात ती विसरून गेली ती सुट्टीला. ती वाटत होतं हा हाय कुठतरी. आता काय कर माहिती का? 16 झालं ना ताईला दाजीला इकडे घेऊन आठवडाभरासाठी. थोडं बरं वाटतं मला. सुट्टी येईन की मग 16 झाली. हो सुट्टीलाच आणायला लागेल 16. आणि बघा किती झटक्यात लगेच देवदेव पण केलं लगेच झालं. मी लय दिवसातून काहीतरी बांधलंय हातात. ते कसं वाटतं सांग. छान नाही तुझं काहीतरी थमकी. तर लय दिवसात ना तुम्हाला सांगतो काय तुझ्यामुळे मी विसरलो बोलायचं. हे असं करतोय काय नाही सांगायचं होतं एवढा उद्देश की बाबा वाईट वाटणार प्रत्येक. आणि आमच्या ताईला आमच्या फॅमिलीला एवढी माया ना एकामेकाची. आज घरातल्या घरात तिला दिली तरी एवढं तिला इमोशनल वाटतंय रडते पडते. तिला तुम्हाला असं माहिती आहे ना पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं मांजराला कुणी हाणलं तरी सुट्टी रडायची. आणि बारकं कुठं मांजराने चिमणी धरून आली ती चिमणीला घेऊन रडायची. असं काम आहे की मुंगी पाय केलं मुंगी पायाखाली मिळली तर ह्यांना वाईट वाटणार आहे. असलं तुम्हाला सांगतो ह्यांचं काळीचं हलकं मन या. पोटचा गोळा दिला होता ही किती रडतात. नशीब की घरातल्या घरात दिली समजा आपलंच आहे. फिरून इथंच बारामतीत येऊन घरी यायची घर जावाय केलाय म्हणून तर काय गोष्टी वाऱ्यात. नाहीतर तुम्हाला सांगतो आतापर्यंत घरचे नाही आम्ही सुद्धा लय रडलो असतो. आम्हाला करमलं नसतं. असं काय बसतोय हसतोय खेळतोय. ताई बोल लागलं रडाय तिला वाईट वाटणारच की. कसं की सारखं तुम्हाला सांगतो शेट्या हिकडनं आवाज दिला शेट्या केलं घ्यायची पळत चहा ठेव पाणी दे. दाजी खालनं आलं दाऱ्यावनं ताई गावातनं आली. हे दोघं बाजारला गेली तरी सुट्ट्या स्वयंपाक करत होती. काय गोष्टी अशा आठवतात त्यांना. काय नाही आवाज अजून पण येतोय का तिकडनं तिकडनं पोरगी येते काय की आवाज दिल्यानंतर. बघितलं का वहिनी इकडं भाकर खाण्या सांगते नीट. ते भातामुळं तर अशा झाल्यात बघितले का. होय तुम्ही तिकडं ताईच्या घरात पडून का रडताय सारखंच. मी 2-4 वेळा बघितलं बरं का पप्पा. समधी जिकडे तिकडे राहतात ही दुःख पडतात रडते त्या. प्रियंका एक त्याच्यात नाही ना प्रियंका पण एवढं नाही त्याच्यात. ती कोमल वहिनी तू कोणा पण रडलेली बघितलंच नाही. आणि हे झालं त्या दोघांचं काहीतरी मला त्या शोध लावला पाहिजे बरं का. ताईनं मीनाक्षी म्हणे एका इथं गळ्यात घालतात की रडायला चालू. काय ह्यांना काय होतं काय गायला सगळं काय होतं कशामुळं काय रडताय तुम्ही? होय राणे इकडे बघ वर. हो इथं दोघीनं सकाळ दिसते त्या. काय करावं आता. त्यांना काय म्हणलं ह्या दोघीला पण म्हणलं काय मिस्त्रीने काय केलंय अशी काशी केली. ही चौकट आहे पप्पा. ही चौकट 1 इंच वर सरली. तिथं वर सरली. आता ती मिस्त्री बोलवायचा परत खिडकी काय चौकट काढायची सिमेंट वाळून इटा आणि पगार त्याचं मनमानी त्याला
10-5 रुपये द्यायचं. त्यापेक्षा काय म्हणलं ह्या दोघांना कुणी पण एक जणांनी नुसतं खिचय ना खाली या उंबऱ्यावर एक उडी हाना चौकटी लेवल ऑटोमॅटिक घेते होती या. तर हिला का लई सांगायला लागल्या. ती म्हणते मला 5,000, ती म्हणते चेक. हा त्यांना म्हणलं हाडा उडी लेवल काढा घरच आहे आपल्या फुकट नाही म्हणते पैसे द्या एवढी एस्ट एक उडी हाणली की लेवल येते. आता माझ्या बायको जर तुम्हाला सांगतो तिथं आल्यापासून उडी हाणते तुम्हाला सांगतो तुमच्या बायकोचं काय काम आहे माहिती का ते त्याची लेवल निघली नाही पण हिचीच लेवल नाही कुठंच आकार नाही. ते स्क्रू निघले ना तुमच्या बायकोला स्क्रू बसवायला हवा ती सुद्धा बाई नाही त्यांच्याकडे ती म्हणली कशाला कोणाच्या हाता पाया पडता तुमची तर बायको खंबीर असतात. हे बघ म्हणलं की अशी उडी आणते सगळे बोले कुई केले उडी आणली मग लेवल काय निघा नाही खाल्लं वरण पाताळ झाली. पण ती काय तुला सांगते व्हायला काय करावं प्रेम उडी हाणते आणि कसंच काय पण लेवल काय निघे ना. मॅडम राहायचं माझ्यासारखं मी कसा मॅडम आहे बघितला नाही लई ही ना काय तर उद्याच्याला 16 आहे तर आपण 16 आता पास झालं बरं का हा आता पास आता पास काल निघायचं होतं काल तुझ्यामुळे थांबलो आज निघायचं होतं तुला पुरी लागली हाकवून हो 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 कसली इज्जत वाढवली पप्पाने बघितले हाकून नाही चालेल तिकट आज नाही बाबा आज मला लागली मला इज्जत वाढवली पोरीची आज नाही मला लागली रडायला लागली रडायला काय झालं त्यांच्या गावाला माझ्या काय गुडे हे करणार फार लाव ना मला लय काय झालं इकडे बघ माझं का थोबाड घेताय पण कसं अवघड आहे तू का हसतोय इज्जत वाढवली का हो हे काय कट करणार पिवळी गोळी आणणार आहे मी तिला आता पिवळी गोळी हो प्रियंकाच काय चालू बघ प्रियंका अगं ताय रडते की ग तिकडं ताय रडते की तिकडं काय करते कुठवरती नळण फळण चोलते काय गे भांडे चोलते नळ चोलते पीठ चोलते गॅस चोलते तिकडं तुला काय होतं अजून मधून रडायला एका सबका बसल्याशिवाय कुठे ग बसते तिकडे लग्नात रडते सुट्टीच्या गाड्यात पडून रडते कुठे रडते दाखव बरं आता इथं रडून दाखव इथं रड असं कसं रड इथं हाणलं तरी रडायची नाही मग तिथंच कस काय तू रडते ते क्षण असतं वाईट वाटतं स्वतःची पोरगी असते सुट्टी पण आपलीच झाली ना तिथं लेक्चर दे चल चल माणसं म्हणतात की नाटक करते तेव्हा स्वतःला मुलगी असेल ना मग तेव्हा समजतं तिथं जाऊन समजायला असं लेक्चर पोरगी असल्यानंतर असं असतं तसं असतं क्षण आपली पण राहत जायची दुसऱ्या घरी मग तुम्हाला कळण कसं असतं चल तिथं सांग सारखं तिकडं तिथं जाऊ तिथं त्याच्यामुळे बोलत नाही तुमच्या व्हिडिओत काय मग माझ्या मागं लागतं लगेच बघा हा इथं लेक्चर दे आता ही लेक्चर देते बरं का मुलीबद्दल 2-4 शब्द सांग की 4 शब्द मी म्हणते एक शेण असतो तो रडण्याचा ऑटोमॅटिक रडतो ज्याला मुलगी त्याला कळत असतो राडू पण जाणार मुलगी घराचा दिवाण हे लय लेक्चर आणले आता तुम्ही म्हणलं 4 माणसांची हीच लेक्चर लागली लाटला नाटकच करते दुसरंच काहीतरी असं एवढं काय चांगलंय मग सांग की काय ती त्यांना असं सांगता नाही ज्यावेळेस तो प्रसंग येतो त्यावेळेस माणसाला कळतं आता येते का विचारते येतो इंग्रजी हाती आता एक काम करायचं मित्रांनो पोरं खेळतात ही आमची मंगलाष्टिका कसं काय जाणतीये आमच्या बुडाने म्हणले होते मंगलाष्टिका माहिती आहे 2 नंबरची मंगलाष्टिका एक व्हिडिओ स्पेशल घ्यायचा हिला ऐकायचं युट्यूब फॅमिलीला तिथे गोंधळ होतो माऊली ऐकलं की
मोठीचा व्हिडिओ घ्या मंगलाष्टकीचा. हा कमेंट पण आल्या व्हॉट्सअपला मेसेज पण स्पेशल घ्या. बरं चला उद्या जायचं 16 तर तयारी चालू आहे. आता कसं कसं कोण कोण कसं जाणार काय नियोजन काय सारं तुम्हाला मी सांगतो. बघत राहू आपलं ब्लॉग. कोणी चॅनलला सबस्क्रायबर केलं नाही तर सबस्क्रायबर करा. पुढे येणार बेल आयकॉनला क्लिक करा. कारण ह्याच्यावर मी सध्या काम करतो या चॅनलवर. आपलं चॅनल अजून 2-4 दिवसात चालू करतोय त्या व्हिडिओ. कारण ह्याला मला सबस्क्रायबर वाढून ह्याच्यावर जरा काम करायचं आहे. काहीतरी पूर्ण प्लॅनिंग नियोजन आहे त्यामुळे मी तो चॅनल बंद ठेवला आहे. तर चला तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा मला. ज्याला मुलगी ती सांगतो.